नमस्कार मित्रांनो, आणखी आपला एक धमाकेदार व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे वॅगनारच्या शूटसाठी, जी की प्युअर पेट्रोल आहे। कस्टमरने अतिशय छान अशी कार वापरली आहे, जी बघत आहात तुम्ही माझ्या समोर जी कार आहे वॅगनार 2013 ची आहे। प्युअर पेट्रोल यूज केलेली आहे कस्टमरनं। तर हा व्हिडिओ नक्की बघा, हा व्हिडिओ अतिशय असा छान होणार आहे। तर दुसरी गोष्ट, व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। आलेलो आहे वॅगनारच्या शूटसाठी। तर हा व्हिडिओ अतिशय चांगला होणार आहे। हा व्हिडिओ येईपर्यंत बघा। 2013 ची LX आहे, जी की प्युअर पेट्रोल यूज केलेली आहे कस्टमरनं। ही कार आलेली आहे आपल्याकडं। तर हा व्हिडिओ आपण चालू करतोय। तर या कारच्या आपण जे प्लस पॉईंट आहेत किंवा जे निगेटिव्ह पॉईंट आहेत ते पण आपण त्याची चर्चा करणार आहे। तर सर्वात प्रथम तुमचा धन्यवाद, तुम्ही व्हिडिओमध्ये आला आहात। नमस्कार मित्रांनो, गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, आज आपण आलो आहे आपल्या नवीन कारच्या शूटसाठी। या पण शूटला ॲक्च्युली खूप वेळ झालेला आहे, सॉरी फॉर दॅट। आणि आज आपण आपली सगळ्यांची आवडती मारुतीची वॅगनार, जी की अतिशय चांगली अशी कार आहे, जी सगळ्यांच्या मनामध्ये उतरते, अशी आपण कार आज घेऊन आलो आहोत। तर या कारचा आपण व्हिडिओ बघणार आहे। या कारचे प्लस पॉईंट, निगेटिव्ह पॉईंट्स आणि या कारबद्दल मिळणारी जी माहिती आहे तर आपण जाणून घेऊ। मित्रांनो, आज ऑफर आहे फर्स्ट कार करून बुकिट टेंगुळ ऑन डिलिव्हरी टँक फुल। भावनेच्या भरात भाऊ नका का काय आलं? टँक फ्री द्यायची नाही, गाडी तर नवीन आहेच आपली। हा व्हिडिओ बद्दल आपण फ्री देऊया 2000चं पेट्रोल। मालक जरा घाबरलेला आहे, 2000 आहे हाफ टँकला, डोंट वरी। नमस्कार मित्रांनो, ज्यावेळी आपण वॅगनारच्या फ्रंट प्रोफाईलला येणार आहे तर आपण फ्रंट प्रोफाईलला बघू शकता बॉनेटची एजेस आहेत। इकडे स्पोर्टी अशी अतिशय स्पोर्टी वाटते, जी बंपर ग्रिल आहे। त्यानंतर ही ॲक्च्युली आहे ती टाईप 3 मध्ये, म्हणजे तुम्ही 2018 पर्यंत हाच लुक आपल्याला भेटणार आहे या कारमध्ये। त्यामध्ये चेंजेस जरा पण नाहीत कुठले। त्यानंतर जी फ्रंट ग्रिल आहे ब्लॅकची, बंपरची ग्रिल आहे, ती पण अतिशय स्पोर्टी आहे, ब्लॅकमध्ये येतं। नंबर प्लेटची प्लेसमेंट आपल्या इथं दिसते। हेडलाईट ते हॅलोजन येतात, प्लस आपल्याला कस्टमरने एक्स्ट्रा फिटिंगमध्ये हॅलोजनमध्ये फॉगलॅम्प बसलेले आहेत, अतिशय छान असे। आणि तर मित्रांनो, ज्यावेळी आपण वॅगनारच्या राईट प्रोफाईलला येणार आहे तर राईट प्रोफाईल आपल्याला बघायला असं मिळतं। हे जे एज बघता तुम्ही स्टार्ट टू एंड, म्हणजे गाडी अतिशय छान आहे, विदाऊट डॅमेज आहे। एकही पार्ट कारचा कुठला सील टू सील आहे, म्हणजे चेंज कुठलं नाही आहे, ॲक्सिडेंटल कार नाही आहे। प्लस दुसरी गोष्ट, तुम्ही हे बघताय एक्स्ट्रा फिटिंगमध्ये कस्टमरने याला डोर वायझर बसवलेले आहेत। मिरर आपल्याला LXI जे मिरर ओरिजिनल येतात ते ओरिजिनलमध्ये LXI मिरर येतात। दुसरी गोष्ट, जो व्हील साईज आहे आपल्याला टायरचा MRFचे टायर कस्टमरने बसवलेले आहेत। दुसरी गोष्ट, जी व्हील साईज आहे तो जवळपास 13 इंच या कारला आपल्याला व्हील साईज मिळतो। टायर न्यू ब्रँड टाकले आहेत कस्टमरने, आणि प्युअर पेट्रोल आहे आणि नॉन ॲक्सिडेंटल कार आहे मित्रांनो। म्हणजे प्लस या कारला आपल्याकडनं 1 वर्ष वॉरंटी सुद्धा आहे, तर वॉरंटीचा तर लाभ घ्याच तुम्ही। त्यानंतर आपण जे ज्यावेळी रिअर बघतो तर पलीकडचे जवळपास आपल्याला एक 70 to 75% टायर्स पलीकडचे पण आहेत। म्हणजे मित्रांनो, या कारला आपल्याला टायर पण घालायची लगेच गरज नाही, ॲटलिस्ट तुम्ही 15,000 किलोमीटर तरी आरामात जाऊ शकता। तर मित्रांनो, ज्यावेळी आपण वॅगनारच्या रिअर सेक्शनला येतो, रिअर सेक्शनमध्ये बघू शकता आपल्याला टिपिकली जी ग्लास आहे ती फुल ग्लास मिळते। त्यानंतर नंबर प्लेटची प्लेसिंग अशी आहे, आणि कस्टमरने एक्स्ट्रा फिटिंगमध्ये रेडीम वगैरे करून घेतली, त्यामुळे तो लुक एक छान आहे आणि ओरिजिनल LX आहे। म्हणजे कंपनी आपल्याला ह्या कारला पॉवर स्टिअरिंग, फ्रंट टू पॉवर विंडो मिळणार आहेत। दुसरी गोष्ट, गाडी ही प्युअर पेट्रोल आहे मित्रांनो। त्यानंतर जी सेन्सर आहेत, ऑटो सेन्सर पण कस्टमरने बसून घेतलेत। म्हणजे पार्किंगमध्ये आपण ज्यावेळी रिव्हर्समध्ये येतो, रिव्हर्स तुम्ही घेणार आहे त्यावेळी आपण तो गाईड सेन्सर चांगल्यापैकी करू शकता। तर मित्रांनो, ज्यावेळी आपण वॅगनारच्या लेफ्ट प्रोफाईलला येणार आहे, ॲज इट इज आपल्याला लेफ्ट प्रोफाईल सेमच भेटेल। जे एजेस बघत आहेत आपण, एजेस पण कारचे छान आहेत। ज्यावेळी आपण वॅगनारच्या इनसाइडमध्ये बघतो तर इनसाइडमध्ये पण अतिशय छान असं आणि टॉलवर डिझाईन, ही ॲक्च्युली स्पेशली या कारची स्पेशालिटी अशी आहे, ही टॉलवर डिझाईन असल्यामुळे आपण कितीही किलोमीटर तुम्ही वन साइडेड जरी प्रवास केला तर 400, 500, 1000 किलोमीटर, तर तुमचा बॅक पण येणं होणार नाही, बिकॉज ऑफ जी सीट पोझिशन आहे। तर सीट पोझिशन आराम केल्यासाठी केलेली आहे, आणि रिक्लाइनर चेअर्स आहेत, हे तुम्ही ज्यावेळी बघा इझिली रिक्लाइन होतात। त्यानंतर दुसरी गोष्ट, सगळ्यात जास्त चाललेली मारुतीची कार म्हणून ही कार ओळखली जाते। स्पेशली ह्या कारची स्पेशल म्हणजे रिक्लाइन जर तुम्ही सीट बघू शकता, जरा आरामामध्ये मी रिक्लाइन करू शकतो। आणि दुसरी गोष्ट, जी चेअर आहे ती आराम पोझिशन म्हणजे
आपण जे आराम चेअर बघतो त्या पोझिशननुसार ही डिझाईन केलेली आहे. त्यामुळे आपण आरामात 400 to 500 किलोमीटर आपण आरामात मध्ये प्रवास करू शकतो. बॅक पेन वगैरे तुम्हाला हे करायला जाणवणार नाही. तर ही या कारमध्ये आपण ज्यावेळी येतो तर या कारमध्ये आपल्याला पॉवर स्टेरिंग आहे, त्यानंतर AC आहे, त्यानंतर तो आपले इंटरमध्ये ज्यावेळी तुम्ही बघता तर समोर आपल्याला AC वेंट दिलेले आहेत. या टिपिकल टाईपमध्ये आपल्याला AC वेंट मिळतात. इथं पण AC वेंट आहे. ही युनिक पद्धतीची मारुतीने दिलेली आहे. दुसरी गोष्ट आपल्याला या कारला 5 स्पीड गिअरबॉक्स येतो जो की मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये येतो. त्यानंतर दुसरी गोष्ट AC पॉवर स्टेरिंग ह्या कारला भेटतं. त्यानंतर आणि जर बघायला गेलो तर फ्रंटची पॉवर विंडो 2 आहेत. सेकंड पलीकडे ज्यावेळी आपण बघणार आहे तर मॅन्युअल पॉवर स्टेरिंग येतात, त्याला पॉवर विंडो येतात. दुसरी गोष्ट जो माझा हाईट स्पेस आहे आता टॉल बाय डिझाईन असल्यामुळे माझा हेडरूम बघा म्हणजे अतिशय छान असता. म्हणजे सगळ्या कारमध्ये जर छान आपल्याला हेडरूम जर असेल तर वॅगनारला अतिशय छान असा हेडरूम कंपनीने दिलेला आहे. त्यामुळे तर ही कार खूप स्पेशल आहे. आणि माझा नीरूम पण बघा म्हणजे आम्ही आरामात जरी मी बसलो तरी माझे म्हणजे पाय टच होत नाहीत पुढं वगैरे. त्यानंतर आपण आता बघू शकता, आता पलीकडे पण बघा, आता पुढचा स्पेस पण बघा आणि इझिली आम्ही समोरचा व्ह्यू आपण करू शकतो. म्हणजे कार चालवता तुम्हाला समोरचा अंदाज आहे रोडचा तो आरामात या कारला अंदाज येऊ शकतो. ज्यावेळी आपण रिअर सेक्शनला येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट सांगतो मित्रांनो, आता मी पलीकडे बसलोय, माझा हेडरूम बघा अतिशय छान. म्हणजे काय सांगू तुम्हाला, जवळपास 1.5-2 फुटाचा हेडरूम आहे. नी स्पेस म्हणजे आपण कुठल्याही गाडीमध्ये बघताना कस्टमर काय बघतो की हेडरूम किती आहे आणि नी स्पेस किती आहे. म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की आपण हेडरूम बघा, तुम्ही नी स्पेस बघा. बिकॉज ऑफ कसं आहे, आपण कुठलाही प्रवास करतोय त्यावेळी आपल्याला त्या कारमध्ये समजा पलीकडचे पॅसेंजर आपली घराची मंडळी असेल त्यांना त्रास होऊ नये हा विचार आपण कधीही केला पाहिजे. त्यामुळं मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत असतो मित्रांनो की हेडरूम बघा किंवा नी स्पेस बघा. आता वॅगनारमध्ये नी स्पेस, आता मी बघा की मी आरामात जरी बसलोय तरी तुम्ही बघू शकता आणि मी माझ्या ड्रायव्हिंग पोझिशनवर मी सीट ॲडजस्ट केली. त्यामुळे मला तुम्ही बघू शकता की नी रूम किती आहे आणि पलीकडे बघा मी आरामात बसलोय तरी माझा हेडरूम किती आहे. त्यामुळे अतिशय चांगला आणि आपण तिघजण पलीकडे आरामात बसू शकतो. म्हणजे माझ्याची जी माणसं आहेत आपण तिघजण आरामात बसून म्हणजे 5 जण आपण कुठलीही ट्रिप एन्जॉय करू शकतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आम्हाला काही सुधारणा करायची असतील तरी पण तुमचे ॲडवाइस देऊ शकता, कमेंट पण करा आणि चॅनलला फर्स्ट कार आपलं यूट्यूब चॅनल आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आता आपण वॅगनरचा व्हिडिओ तर बघितलाच. फर्स्ट कारमध्ये आपला सर्च स्वागत तर आहेच. तर आणखी एक गोष्ट तुमची शेअर करायची होती. आपले कस्टमर विशाल आणि वैभव जे की वाड्यावरची स्टोरी हे त्यांचं चॅनल खूप प्रसिद्ध आहे आणि आपल्या मित्रांनो इस्लामपूरमधलं चॅनल आहे. जवळपास म्हणजे आपल्या 4 वर्ष झालं त्यांनी आपल्याकडे कार परचेस केली होती आणि ती पण आता सर्व्हिसला पण आपल्याकडे आहेत. जवळपास 4 वर्ष झाले. परवा आपण त्यांनी आपला एक मार्केटिंग व्हिडिओ पण शूट केला आपल्या 11 कारचा आणि खरोखर आम्ही सगळे 11 कारची टीम त्यांचं मनापासून धन्यवाद करतो आम्ही सगळं त्यांना. आणि त्यांच्या पण जे चॅनल आहे त्यांना पण आपल्याकडून एक मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. तर मित्रांनो वाड्यावरची स्टोरी खरोखर अतिशय छान असं त्यांचं यूट्यूबचे व्हिडिओ आहेत. मित्रांनो वाड्यावरची स्टोरी हे त्यांचं यूट्यूब चॅनल आहे विशाल आणि वैभवचं. एकदा तरी तुम्ही त्या चॅनलला व्हिजिट करा आणि खरोखर सांगेन
आपण जे सिरियल बघतो व्हिडिओच्या आणि आपण काम करून म्हणजे कंटाळ दिवसभर काम करून घरी आलेलो असतो आणि सासू सुनेचे बघण्यापेक्षा एकदा ते चॅनलला व्हिजिट करा. अतिशय छान होतं त्यांचं व्हिडिओ, म्हणजे त्यांनी कॉमेडी सेक्टरमध्ये ते काम करतात. मित्रांनो खरं सांगतो, तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय त्या चॅनलला राहणार नाही. तर सबस्क्राईब पण करा, कमेंट पण टाका आणि त्याचबरोबर आपला असरा कार्स हे आपलं ऑफिस आहे आणि फर्स्ट कार आपलं युट्यूब चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.